कर्नाटकातील केपीएससी परीक्षा घोटाळा सोडून नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत काँग्रेस करत असलेले आरोप हास्यास्पद आहेत अशी टीका माजी आमदार संजय पाटील यांनी केली. मंगळवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दिल्लीमध्ये झालेल्या नीट प्रश्नपत्रिका गळती विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणारी व्यक्ती काँग्रेस एजंटप्रमाणे वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कर्नाटकमध्ये असलेलं काँग्रेसचं सरकार, केपीएससी मध्ये झालेला गोंधळ, पशुवैद्यकीय कृषी डिपार्टमेंट या इथं झालेला गोंधळ, याच्याबद्दल उत्तर द्यायचं सोडून या राज्याचे गृहमंत्री, ज्यांना अहंकार इतका आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये जे काही स्थानमान पद मिळाली ते वडिलांच्या पुण्याईनं, मल्लिकार्जुन खरगेंचे चिरंजीव प्रियंक खरगे गृहमंत्री झाले, ते सुद्धा बापांच्या पुण्याईनच. त्यामुळे त्यांना इतका अहंकार झालाय की ते आता असं बोलालेत, मुलं 25 दिवस बसू देत, लाठीचार्ज करतो मग बघतो. म्हणजे ही अहंकाराची भाषा होम मिनिस्टरला शोभत नाही. राज्याचे विद्यार्थी, त्यांचे संकट, त्यांचं प्रश्न सोडवणं ही जबाबदारी राज्याच्या सरकाराची असते. पण अहंकारात बोलणं चाललंय. मी इथं या माध्यमातून एक गोष्ट मुद्दाम इथं सांगू इच्छितो. नीट परीक्षेचा जंतर मंतरवरती झालेला आंदोलनाचा जो गाजावाजा होता तो एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र होतं. नरेंद्र मोदी 12 वर्ष पंतप्रधान म्हणून अतिशय चांगलं काम करालेत. 35 देशांनी त्या देशातील सर्वोच्च सन्मान दिला. या माणसाचं नाव खराब होत नाही, या माणसाची प्रसिद्धी वाढतच चालल्या. म्हणून अमेरिकेत शिकत असलेल्या एका युवकाला हाताशी धरून त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीची शिकार करण्याचा हा एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र, एक टूल किट म्हणून अभिजित दिपकेचा वापर होतोय. कारण अभिजित दिपकेचं ज्यावेळी मी इंटरव्ह्यू बघतो, हा माणूस नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच बोलायला अमेरिकेहून इथं आलाय, अशा पद्धतीचं त्याचं बोलणं आहे. ज्या नरेंद्र मोदीला 35 देशांनी सर्वोच्च सन्मान दिला, ज्या नरेंद्र मोदींनी राम मंदिर बांधून आर्टिकल 370 रद्द करून या देशातल्या जनतेची मनं जिंकली, त्या नरेंद्र मोदी बद्दल अभिजित दिपके सारख्या काल जन्मलेल्या तरुणानं कुठली भाषा वापरायचं याचंही भान नाही. मी फक्त माझ्या भारतवासियांना हात जोडून विनंती करतो, देशाला एक चांगलं सुशासन देणारा पंतप्रधान मिळालाय, त्याचं नाव खराब करण्यासाठी आंतरराष्ट्रीय षडयंत्र करून त्यांना पदावर हटवण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय लेवलवर चाललाय. याला कुणी बळी पडू नका. आणि कर्नाटकातलं सरकार तर भ्रष्टाचाराचे PhD करून मोठी युनिव्हर्सिटी स्थापन केलेलं, आणि पूर्वी सिद्धरामय्या व्हाईस चान्सलर होते त्या युनिव्हर्सिटीचे. आता DK शिवकुमार ज्यांनी व्हाईस चान्सलर बनवले, त्या DK शिवकुमार परत मुख्यमंत्री म्हणून आलेत. आता तर भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तुटले जाणार आहेत कर्नाटकमध्ये, आणि डेव्हलपमेंट बघायलाही मिळणार नाही. अहंकारानं माजलेलं सरकार आहे, त्या सरकारला जाब विचारण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. काँग्रेस पक्ष फक्त भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यातच वेळ घालवत असल्याचेही ते म्हणाले. तसेच AICC अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आशीर्वादाने मंत्री झालेल्या प्रियंक खरगे यांच्यावरही संजय पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು, ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.